ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जे शांतपणाने ऐकतात ना, ते मोठे लीडर्स होतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर चांगल्या लीडरशिपमध्ये मी पाहिलेलं आहे, की ते माणसं एम-एस धोनीसारखी असो, रोहित शर्मासारखी असो, ते कमी बोलतात, ऐकतात जास्त. आणि हे आपण अजिबात ह्याला महत्त्व देत नाही. हे मला एका ॲलेक्स फर्ग्युसनच्या आर्टिकलमध्ये हे लक्षात आलं. ॲलेक्स फर्ग्युसन तुम्हाला माहिती नसेल, तर मँचेस्टर युनायटेडचा ग्रेटेस्ट लेजेंडरी कोच होता. त्याने सांगितलं, की त्याची कोचिंगची पहिली जर्नी ही ऐकण्यामुळे सुरू झाली आणि त्याचे चांगले डिसिजन्स होऊ लागले. तर एकदा ड्रेसिंग रूममध्ये तो असा अंघोळ करत होता आणि बाहेरनं तो फक्त ऐकत होता, की पोरं काय बोलतायत. तर दोघं-तिघं कंटिन्युअसली एका माणसाबद्दल बोलत होते. त्याचं नाव होतं एरिक कॅन्टोना. एरिक कॅन्टोना हा समोरच्या टीमचा मोठा प्लेयर होता आणि तो साधारण आपल्या टीममध्ये चांगला बसेल अशा गोष्टी बोलत होत्या. हे ॲलेक्स फर्ग्युसननी ऐकलं आणि लगेच 6 महिन्यात एरिक कॅन्टोनाला मँचेस्टर युनायटेडमध्ये घेतलं. त्याचं असं म्हणणं होतं, की टीम मीटिंगमध्ये हे कधीही पोरं बोलली नसती. पण मी ड्रेसिंग रूममध्ये फक्त काय बोललेलं ते ऐकत होतो, म्हणून हा चांगला निर्णय मला घेता आला. त्यामुळे आपली जेव्हा प्रगती होते ना, तर आपण आपल्या आवाजाच्या प्रेमात पडतो आणि नुसतं बडबड करत राहतो. पण ग्रेट लीडरशिप आणि ग्रोथ ही फक्त ऐकण्यामुळे होते.